आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। सर्व श्रमिक संघटनाध्यक्ष कॉम्रेड अतुल दिघे, सांगली जिल्हाध्यक्ष कॉम्रेड गोपाळ पाटील, सदस्य महाराष्ट्र राज्य भाऊसाहेब यादव यांच्याकडून 15 ऑगस्ट निमित्त देशाची रक्षा करणाऱ्या जवानांना व देशवासियांना सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। विटे शहरातील शाळा क्रमांक 6 मध्ये 78वा स्वातंत्र्य दिन व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील कुंडल रोड लगत असणाऱ्या फुले नगर येथील शाळा क्रमांक 6 मध्ये एसटी ग्रुपच्या वतीने हे उपक्रम राबविण्यात आले। शाळेमध्ये सर्वप्रथम मान्यवरांच्या उपस्थित मेजर नारायण नाईक इंडियन आर्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी एसटी ग्रुपचे फुले नगरचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेविका सौ मालिनीताई विश्वनाथ कांबळे, समतावादी महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश माने, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मोहिते, अनुप नांदे, धनाजी शिंदे, आनंदा कदम, सलीम मकानदार, दुर्गाप्पा बसलगिडा व नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यामंदिर शाळा क्रमांक 6च्या पटांगणामध्ये उपस्थित होते। स्टार वन न्यूज वर्तमान खानापूर तालुका प्रतिनिधी अनिल लोखंडे। भारत माता की भारत माता की आज मी तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे। तो विषयाचं चित्र ऐकावे अशी विनंती। शब्दांची खाण महाराष्ट्राची शान, शब्दांची खाण महाराष्ट्राची शान, औषधांची आड साहित्याची वाण, अण्णाभाऊची लेखणी आहे जगात देखील। नमस्कार, माझे नाव सिया गणेश वाडे, मी आता 5वीत शिकते। माझ्या शाळेचे नाव सौ विजय बाळा पदकराव कदम प्रशाला विटा। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे 1 ऑगस्ट 1920 रोजी भारतात समाजात झाला। त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे, त्यांच्या आईचे नाव वालुबाई असे होते। जाती व्यवस्था, भेदभाव व गरिबी यामुळे अण्णाभाऊ साठे शिक्षण घेत आले नाही, परंतु अण्णाभाऊंनी जे साहित्य लिहिले ते जगभर प्रसिद्ध झाले। अशा शाळेत न शिकलेल्या अण्णाभाऊंनी हा चमत्कार घडवला। अशा साहित्यरत्नास माझे कोटी प्रणाम। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।